कालच्या सभागृहामध्ये आमदार सुरेश अण्णा धस, जितेंद्र आव्हाड साहेब, पटोले साहेब आणि इतर आमदार, भाजपचे पण तिथे आमदार, पवार आमदार म्हणून होते, नमिताताई मुंदडा यांनी जो गंभीर विषय झाला, हा सगळा वस्तुस्थिती पूर्णपणे मांडली। मी कालपासून विचार करत होतो अध्यक्ष महोदय की आज सभागृहामध्ये आपण या विषयावरती कशाने पुढे जायचे, करून का आमदार झाल्यानंतर दादा सभागृहामध्ये बोलत असताना या विषयावरती राजकारण आलं नाही पाहिजे आणि वस्तुस्थिती ही सभागृहासमोर आली पाहिजे। दादा, या प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण झालेलं आहे, मी एक आमदार म्हणून आणि जिल्ह्यामध्ये फिरत असताना गेल्या 8 दिवसापासून या प्रकरणाकडे एक वेगळ्या दिशेने बघितलं जाते दादा। आणि सत्तामध्ये आपण सर्वजण इथं आहेत, सगळ्यात मोठं कारण ही कशामुळं आणि यापुढे आता आपल्याला करायचं काय, मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये या आमदार म्हणून आपल्याला कशा पद्धतीने जायचे दादा। मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की या प्रकरणामध्ये मला राजकारण आणायचं नाही, पण दादा आमच्या जिल्ह्यामध्ये आणि बीड मतदारसंघामध्ये गुन्हेगारी कशामुळे वाढली, आता सध्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली, रस्ते आलेत, रेल्वे सुद्धा आता लवकर चालू होणार आहे, आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये दादा, आणि त्यामुळं या गुन्हेगारीकडे जिचा उल्लेख सभागृहामध्ये जिल्ह्याच्या बाकीच्या आमदारांनी सुद्धा केला। अध्यक्ष महोदय, मग ते वाळू असेल, मटका असेल, सट्टा असेल, क्लब्स असतील, दारूचे अवैध ठिकाण असतील, या सगळ्यांचा भरमार जिल्ह्यामध्ये झालाय। आणि ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही ठोस कदम आपल्याला इथं उचलावे लागतील दादा। अध्यक्ष महोदय, मी जातीचा जो विषय बोललो, उपमुख्यमंत्री साहेब, की आता परिस्थिती अशी झाली आमच्या जिल्ह्यामध्ये की 2 समाज आमच्याकडे जास्त, एक मराठा आणि वंजारा समाज, आणि जर या विषयामध्ये आपण जर प्रामाणिकपणे लक्ष जर घातलं नाही तर अध्यक्ष महोदय, तर परिस्थिती अशी आहे की साधे साधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज बघितलं जातं। देसाई साहेब, एखादा अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये आला की त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघितलं जातं। आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे, हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। अध्यक्ष महोदय, आमचा जिल्हा खरंच खूप चांगला आहे। हे जातीपातीचं जे राजकारण भोवलं जातं किंवा भूगोलं जातं अध्यक्ष महोदय, तर माझं उदाहरण जर म्हणलं तर माझ्या जातीचे लोक अध्यक्ष महोदय सुयाच्या टाचणीच्या टोका एवढे सुद्धा मतदारसंघामध्ये नाहीयेत, तरी सुद्धा बीड मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिला अध्यक्ष महोदय। पण ही जी काही घटना झाली आणि वस्तुस्थिती मी जिल्ह्यामध्ये फिरताना बघतो अध्यक्ष महोदय, दादा शाळेमध्ये एखाद्याची शाळा एखाद्या समाजाची जर असली, मी त्याचा उल्लेख केला की मराठा आणि वंजारा समाज, त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी जर एखाद्या मराठा समाजाच्या शाळेमध्ये वंजारी समाजाचा विद्यार्थी जर असला तर अक्षरशः तिथून ऍडमिशन काढून घ्यायची प्रकार या काही दिवसामध्ये सभापती महोदय चालू आहे।